बदलापूर अत्याचार प्रकरणात नवीन अपडेट आपल्याकडे येते। शाळेचे संस्थाचालक आणि शिक्षकांच्या चौकशीला सुरुवात झालेली आहे। शाळा प्रशासनावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि त्याचबरोबर ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी याबद्दल TV9 शी बोलताना आश्वस्त केलेलं होतं। तातडीने आम्ही कारवाईला सुरुवात करू असं देखील म्हटलेलं होतं आणि आता कारवाईला सुरुवात झाली आहे। बदलापूर रेल्वे स्थानकावरची दृश्य आहेत। बऱ्याच वेळापासून जवळपास 2 तासांपासून आंदोलन सुरू आहे। बदलापूरकरांचं रेल रोको आंदोलन आता केलं जात आहे आणि आता आंदोलकांची समजूत काढण्यासाठी पोलीस अधिकारी देखील तिथे पोहोचलेले आहेत। आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न केला जातोय। 2 तासांपासून मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। बदलापुरातल्या एका नामांकित शाळेत 2 मुलींवर लैंगिक अत्याचार झालेला होता आणि त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी देखील उशीर केला असाही आरोप केला जातोय। त्यानंतर बदलापूरकर संतप्त झाले आणि मोठ्या संख्येने बदलापूरकर रस्त्यावर उतरले। इतकंच नाही तर बदलापूरकरांनी शाळेच्या गेटवर आंदोलन केलं, शाळेचं गेट तोडलं। तर दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकावर सुद्धा आंदोलन सुरू झालेलं आहे। बदलापूर रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते। 2 चिमुकलींवर जो लैंगिक अत्याचार झाला त्याची संतप्त प्रतिक्रिया आहे। त्यामुळे बदलापूरकर रस्त्यावर उतरलेले आहेत। दुसरीकडे ज्या शाळेत हा सगळा प्रकार घडला त्या शाळेच्या गेट बाहेर बदलापूरकरांचं आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकात हे आंदोलन केलं जात आहे। रेल्वे सेवा थांबवण्यात झाली आहे। रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेवरची या वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय। बदलापूरच्या नामांकित शाळेत 3.5 वर्षांच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार झाला। लघुशंकेसाठी जाताना शाळेतील कर्मचाऱ्यांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला। 12 आणि 13 ऑगस्टच्या घटना आहेत। सलग 2 दिवस हा सगळा प्रकार घडला। चिमुकली शाळेत जायला तयार नसल्यानं चिमुकलीची वैद्यकीय तपासणी केली पालकांनी आणि त्यानंतर जो प्रकार घडलाय तो समोर आला। आणखी एका चिमुकलीसोबतही लैंगिक अत्याचार झाल्याचं यानंतर समोर आलं। पालकांना या प्रकाराचं गांभीर्य लक्षात आलं आणि दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी 16 ऑगस्टला पोलीस ठाण्यात धाव घेतली। गुन्हा दाखल होण्यासाठी कुटुंबियांना 12 तास वाट पाहावी लागली होती असंही बोललं जात आहे। त्यामुळे बदलापूरकरांचा पालकांचा हा संताप या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होतोय। त्याचबरोबर काही प्रश्न उपस्थित होत आहेत। आरोपीवर कठोर कारवाईची मागणी आता कुटुंबियांकडून होते आहे। याच मागणीसाठी बदलापूरकर आता आक्रमक झालेले आहेत आणि त्याचबरोबर या चिमुकली शाळेत जेव्हा लघुशंकेला गेल्या होत्या तेव्हा शाळेतल्या सेविका त्यांच्यासोबत नेमक्या का नव्हत्या हा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलाय। त्यामुळे सेविकांवर सुद्धा आता कारवाई झाली।